हाय नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. आमचं कारभारी आलं वय, आमचं कारभारी आलं. काय करावं, तिचं कारभारीनं दारू सोडली. आता सोडली का नाही मला माहीत नाही, पण घरी आल्यापासून दारू पित नाही तर म्हणून जरा आनंद होतो या मला. तर कालच कारभारी यायचं होतं पण काल काय आलं नाही. हा बघा नेमका आता मी आवरून बसली आणि कारभारी आलं बघा. आलो ना. काय आणलं? स्ट्रॉबेरी आणली खायला. काय आणले? स्ट्रॉबेरी काय आणले? स्ट्रॉबेरी आज कशाला म्हणतो स्ट्रॉबेरी म्हणा की डायरेक्ट. ते आई घाली पिशवी म्हणजे ते काय केलं त्याचं तोंड बांधलं हां ती घामायची. स्ट्रॉबेरी आणली स्ट्रॉबेरी आणि इकडे आहे की लय हा दिवसाचं ना. बरोबर दे बघ कसं झालं डोळा सुरला माझा. चांगली दाढी बिडी कटिंग करून हे आला. डोळा कसला सुरला कशानं? ते काय रांजणवाडी आली. रांजणवाडी. काय केलं रांजणवाडी यायला? आता मला काय माहिती काय झालं 2 दिवस झालं लय अपघात गाड्या चालवत होती असं चालवत होती एका डोळ्यानं. एका डोळ्यानं चालवत नसताना तुम्ही लय आगाव आहे. अगं ही बघ की हे दिसतंय तुला आता डोळा सुरल्यावर तर दिसतो का नाही तुला? तुम्हाला दिसतं का डोळा सोजलेला? मला तर दिसत नाही. अरे तू त्याच्यात दिसणार पण हे ते बघ की हो हे असलं टम झालता. काय? हां ते आता काय झालं हं. त्याला लसूण चिचून लावला बोंबील भाजून लावला हं. तेव्हा जरा बरं वाटायला लागलं. कोणी तुम्हाला एवढा उपाय दिला? लसूण लावायचा, बोंबील लावायचा, का बोंबलाची चटणी बिटणी खायची तलप आली काय? आणि परत आता जाऊ दे ते सांगता येत नाही ते लागू वाटून नाही का? काय लावलं होतं? ते सांगायचं काय हिरव्या मिरच्या लावल्या होत्या काय? नाही नाही मग ते वेगळा विषय गोड ते औषध आहे रे आयुर्वेदिक औषध आहे ते ती लावलं होतं काय? ते लावलं होते. मग सांगा की आपले पब्लिक बघताय व्हिडिओ, कधी का त्यांना रांजणवाडी आली, कोणा दुसऱ्याला आली तर उपाय सांगतेले. आता हा बघा आमच्या कारभारीला का नाही रांजणवाडी आली आहे डोळ्याला, तुम्हाला दाखवते. ते गायचा मूत लावला होता बया म्हणून सांगत नव्हतं कोणाला कळलं का आता तुम्हाला कधी सांगितलं असला उपाय? तिकडे गुजरातवर सांगितलं होतं की मूत बी गायचा गायचा मुतला. आम्ही 2 दिवस गायच्या मुतानं तोंड धुतलं हा आणि ते म्हणूनच तुम्ही म्हातारा व्हाय नाही काय की. इथं फार माझी केस पिकली, तोंडावर सुरकुट्या पडल्या, हा. हे वांग का काय म्हणतात ते आलंय तोंडावर, आणि नवरा माझा वरच्या वर तरणच व्हायला लागलाय. हा बघा एक सुरकुटी नाही तोंडावर, परत त्याला अजून दाढी फिडी करून. इकडं बघा एकदा. बघा कसं दिसतंय जवान खतरनाक दिसतं का ना. हा काय कसला नाक? एकदाच असतो रेडिओ सारखा नसतो. होय. डोळ्यामुळं काय नाही काढता येत मॅडम असं माणसाला वाटतं ना हे एका डोळ्यानं बघितलं. बघा बरं असं चांगलं राहिल्यावर किती मला बी चांगलं वाटतंय, तुम्हाला बी चांगलं वाटतंय. वाटतंय का नाही? पब्लिकला बी बघायला चांगलं वाटतंय. रोज उठून भांडणं, रोज उठून भांडणं चांगलं वाटतंय का? मग डंगार तूच भांडणं करते मी थोडी भांडणं करते. मग मी कशामुळे भांडणं करते? मी फक्त दारूमुळे भांडणं करते. दारू पिऊ नका. अरे मग कोण पेत बाबा घरी असलं तर पण कशाला प्यायचे? घरी बी आल्यावर नाही. चाललो बसायला लगेच? मग आता झाला तर लगेच आंघोळ पांघोळ करून जायचं लगेच. केवढ्याला आणली ही स्ट्रॉबेरी? कुठून आणली? ही नाशिकहून आणली. नाशिकवरून बरी राहिली एवढे दिवस. ती मॅडमला म्हणलं होतं राहते का ते म्हणले राहते. मग बाय मला बाकी खाऊन गोड आहे मला नाही आवड. गोड मला आहे नगच पण जाऊ दे, पोरं खातर माझं. काल एक कवट खाल्लं आहा हा हा एक नंबर. आणि ते पांढरं असतंय ना आतनं. पांढरं कुठे तेव्हा बघ की लाल हाय लाल. आंबट नाही बघ खाऊन. आणि मी का म्हणलं मला त्याची चवच नाही कळत. त्याची नाही ती मोठं अननस सारखं असतंय बघा गुलाबी फळ, त्याला काय म्हणतात ड्रायफ्रूट. ती पण नाही आवडत मला आणि हे पण नाही आवडत. आणि काय नाही. आणि ते कॅक्टळाचं खाल्लं की तसलं. कॅकताळाचं कसलं असतंय? काय म्हणतात त्याला? कॅक्टळाचं नाही हवी ते नवीन आलेलं आता फळ त्यात ते कापले ते त्यात बी निघते ते. पांढरं असतं ना आतमध्ये काळं बारकं बी असतं हां ते आणि वरनं गुलाबी. हां काय म्हणतात त्याला निवडून काय म्हणतात निवडूनच म्हणतात की ते ह्याला. लग्न पोपटीचं पोरं आहे ना. हां पोपट्याच्या पोराचं आहे.
तिथं पार कारखान्यावर मोठा लढ बॅनर लावलाय की. बरं घे की तू रे. आता एवढं आवडीनं आणली तुझ्यासाठी म्हणलं बायको माझी. अहो ह्याच्यावरचं मटण आणायचं. किती दिवस अहो, झालं मटण मटण आणू ना खाल्लं? मग. आता जायचं बी म्हणताय, आणतो बी म्हणताय. मटण खाऊन जातो. हो काय गेलं हो का असं झालं. म्हणून म्हणलं टिकत नसतं ते. नका फेकू इथं उगवतेली झाडं. माणसं म्हणतात काय आलाव काय ह्याच्यात. काय झालं हे पिशवीचं तोंड बांधल्यामुळं घामजले. 2 दिवस काय होत नाही म्हणली पण हे असं झालं ना. स्ट्रॉबेरी त्या ह्याच्यात उगवती की काय म्हणतात त्याला, महाबळेश्वरच्या तिकडं. मग महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी आहे की ती. आणि तुम्ही तर नाशिकवरून आणली की. अहो नाशिकला आलो, नाशिकहून परत सोलापूर गेलो, सोलापूरहून घरी आलो. ह्या बारीनं लय लवकर आला. मग काय करता आता सांगा बरं. जायला गेल्या बारीनं तर 2 महिन्यानं त्याच्या अगोदर तर काय भांडण करूनच गेलता. आता कसं झालं आता आपल्या गाड्या डिले बसणार इकडे. होय का. मोठी कच्ची आहे पण बिल बिल ठेवायला लागली. घामेजली हेला जरा उघडी करून ठेवली का ना. उन्हाला ठेवायची वाळायला. हा मग मी त्याला गाडीत अशी ठेवली होती आता येताना. हो हो असं चिक दळते. ते जास्त पिकलेले आहे. खराब नाही झाली फक्त चिक दळले. जा 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 आंघोळ करा का पाणी ठेवायचंय. आंघोळ करतो का. अजून मग भांडी ही घासायची ती. बऱ्याच दिवसानंतर कारभारी नाही आलेलं, म्हणजे बऱ्याच दिवसाच्या नंतर का नाही आलं होतं. परत आता किती दिवस झाले हो तुम्ही गेलेला. आ किती दिवस झालं, किती दिवसानं आला आज. 15 दिवसानं कुठलं तवा. 8 दिवस पण नसताना झालं. मी 5-6 दिवसानं लगेच आलो. रात्रीच वाट बघत होतो आम्ही. अहो रात्री गाडी खाली झाली नाही. तेव्हा का कार्बन आणल्या तर स्ट्रॉबेरी त्यांच्या तोंडाला आली. तोंडाला म्हणते डोळ्याला आली स्ट्रॉबेरी. काय स्ट्रॉबेरी नाही रांजणवाडी. हा ती रांजणवाडी आली. तर त्याला उपचार त्यांना काय काय केलाय. तुम्ही करता का असा उपचार सांगा आम्हाला. गायच्या मोठ्यानं तोंड द्यायचं मुंडीवर. बारक्याचा फोन आला. बोल बारक्या. घरी आहे की रे. तर चला मी व्हिडिओ करायला घेतला होता पण म्हणलं बाहेर गाडी कोणाची वाजती म्हणून बघितली तर कारभारी होतं. आता आल्या आव तुम्ही आंघोळ करा अगोदर. ती राहू द्या निवडायचं असं काढून परत पंचात ठेवतात. खराब झालं की शिक्रापूरला काय. बऱ्याच दिवसानं मेन कारभार एवढं गोडी गुलाबी नाही आहे बघा बसाय. म्हणजे पहिल्यांदाच गोड बोललोया. कोण ती गाडी आहे का नाही गुजरातला एक गाडी आपली आहे का नाही. त्या गाडीवर ड्रायव्हर घेऊन जायचं आहे जाताना. आता तू कुठे नगरला आहे ना. हा मग जा ना मग तुला काय अडचण आहे जा ना शिक्रापूरला. तुला काय करायचं दाद्या जा. मालकानं सांगलंय ना आपल्याला ड्रायव्हर घेऊन जायचं आहे घेऊन जायचं. हा मग असं दे काय फरक पडतो तुला. किती किलोमीटर पडतं तिथनं. शिक्रापूरला बी लय लांब पडते की रे. जाऊ दे मग टाक दे. हां डिझेल टाक आणि जाऊ दे मग. हां आपल्याला काय करायचं आहे आपल्या थोडी की तयार गाठ आहे. तर चला आता कारभारी आला आता स्वयंपाक करायला जाऊ लागेल दे मला. मरू दे मग आपला काय संबंध नाही त्याच्यात. भाकरी करू का चपात्या करू मग. चपाती करेल. चपात्या आहेत मग सकाळी आम्ही केलेल्या 2-3 चपात्या आहेत मग. स्ट्रॉबेरी आणली होती रे सच्या. स्ट्रॉबेरी आणली होत्या आणि ते पिशवीचं तोंड बांधून ठेवलं. ते आहे हे सगळंच झालं ते चिक डाळले. हां ड्रायव्हरची जिंदगी असली बेकार का नाही. साऱ्या गावाच्या शिव्या बी खायच्या ना आपण बी द्यायच्या. काय करायचं आता सगळं. श्रीगोंदा मार्गी आता ह्याला आहे ना तू जाते गावला. हां मग तिथनं शॉर्टकट रस्ता आहे डायरेक्ट दौंड. चला त्यांचा फोन चालू आहे म्हणून होता.
व्हिडिओ करावा, कारण व्हिडिओ आपला बरं दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघा मी काय करणार आहे ते. आता काय कारभार आला तर चपात्या आहेत त्या, आता त्यांना ठेसा बनवायचा. ते डब्याला का ना ठेसाच नेतात, भाज्या नेत नाहीत. भाजी नेली म्हणजे ते म्हणतात आता इथनं घरून खाऊन गेलं म्हणजे संध्याकाळपर्यंत भाजी गाडीत गरम होते आणि ती खराब होते, मग ती काय नेत नाही. आता त्यांना चपात्या आहेत तर ठेसा करते. बघू आता भाकरी थापते. मटण आणायला लावलं होतं, मग त्यांना बरेच दिवस झालं मटण नाही खाल्लेलं ना, मग मटण आणा म्हणलं होतं पण त्यांना काय आणलंच नाही. ते तसंच सरळ आलं वाटतंय. तर चला भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये.